ते आमचे योगेशजी वनकरी. नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला आहे तो भागेश. पहिला चेंडू फेस करतोय, पहिला चेंडू वाईड यॉर्कर हाताळलाय. छान पद्धतीने सुरुवात करतोय गोलंदाज मिस्टर विकी. आपण पाहतात संघर्ष 11 केळणी चा हा उत्कृष्ट क्रिकेटर विकी भोईर, ज्यांनी सुद्धा अनेक वर्ष गाजवलेली आहेत. तो पहिले षटक हाताळतोय. हा सुद्धा फुलर लेनचा चेंडू ओव्हर पिच होता, ऑफ स्टिकच्या अगदी लगत त्याला ड्राईव्ह केला, बॅटचं फेस ओपन करून थोडंसं फंबलिंग झालं आणि तिथे दोन्ही फलंदाजाची इच्छा आधी होती, परंतु त्याने स्वतःलाच नंतर सावरलं, नाकारलं, एकमेकांना सांगून की नाही घ्यायचं आपली दुसरी धाव. एका धावती समाधान मानलं आणि धावसंख्या इथे पाहतोय की सुरू झाली आहे. भाग्यच्या बॅटमधून एक धाव, भाग्येश ऑफ द मार्क. धावसंख्या एक टीम गावदेवी कांबा संघाची. हो, हा चेंडू सुद्धा सुरेख काढलाय. विकी भोईर पूर्णपणे आपला अनुभव इथे पणाला लावतोय. दोन्ही पण अनुभवी क्रिकेटर आहेत समोरासमोर. चांगलं बॅटर रंगेल योगेशजी बनकरी आणि विकी भोईर यांच्यामध्ये. पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 4. हो, चेंडा पेस फसवलं, स्लोअर यॉर्कर होता तो. बॅट आणि पॅडच्या मधून बोगदा डिलिव्हरी टाकून योगेश बनकरींचे द्विफळाचीत केलेला आहे. जबरदस्त धक्का लागतोय गावदेवी कांबा संघाला. अगदी बिग विकेट योगेश बनकरीच्या रूपात. क्या बात आहे, विकी भोईर बॉलरने अगदी फसवलं योगेश बनकरी यांना. पाहिलं की स्लोअर यॉर्कर होता तो, पूर्णपणे टायमिंग मध्ये सुद्धा फसवलं. आणि असे चेंडू टाकणं म्हणजे अगदी उत्कृष्ट बॉल तो समजला जातो. आणि या ठिकाणी जबरदस्त फटका सचवला, चेंडूला खेचून मारले ऑफस्टिकच्या बाहेरून, खेचून ऑन साइडला फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जात असताना 4 रन. तर योगेश बनकरी बाद झाल्यानंतर वन डाऊन बॅट्समन सागर जो गेला त्याने सुद्धा चेंडूची लेंथ ओळखली आणि मस्त पद्धतीने क्विक मध्ये लेन पिक करून चेंडूला अगदी पूल केलं होतं. हा पंप पूल स्क्वेअरच्या दिशेने फॉरवर्ड झोनकडे चौकार लगावला आणि फुलटॉस पुन्हा एकदा ऑन साइडला तटवरचा प्रयत्न, पण तो पंचाने तिथे पकडला की तो चेंडू बॉडी लाईनला आदळलाय आणि एस्टिनच्या समोर पकडलं. सागर नावाचा फलंदाज ज्याने चौकार मारला तो लगेचच इथे LBWच्या रूपामध्ये बाद करतोय. गोलंदाज विकी भोरने 2 धक्के दिलेत पहिल्या षटकामध्ये. जबरदस्त बॉलिंग इथे पेश करतोय विकी आणि पहिलं षटक त्याने समाप्त केलं. धावसंख्या पाहतो आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीला गावदेवी कांबा संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5. त्याचं जे नाव आहे, त्याचं जो नाव लौकिक आहे, त्या नाव लौकिकाला साजेशी बॉलिंग त्याने करून दाखवली आपल्या संघर्ष 11 केळणी संघाकडून. पहिलं षटक सुरेखरित्या हाताळलं. अफलातून पीस ऑफ बॉलिंग, फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स फ्रॉम विकी भोईर. ज्या षटकामध्ये त्यांनी 2 मोठे खंदे फलंदाज गारद केले, ज्या फलंदाजावरती पूर्णपणे निर्भर आहे गावदेवी कांबा संघ, ते म्हणजे योगेश बनकरी आणि सागर, हे 2 फलंदाज बाद केले. एक क्लीन बॉल झाले आणि दुसरे फलंदाज पाहिला पण ज्यांना अगदी कात्रीत पकडलं LBWच्या रूपामध्ये. बॅटर बाद झाला सागर. नवीन फलंदाज अनिकेत जातोय आणि गोलंदाजी मार्कवरती नवीन षटकासाठी हर्ष तयार झालेला आहे. मिड विकेट, ऑन साइडला फिल्डिंग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, वाईडिस लॉंग ऑन आणि ऑफ साइडचा विचार केला तर आपण एक लॉंग ऑफ घेतलाय, तो क्लोज आहे आणि एक डीप कव्हर पॉइंट अगदी सज्ज आहे सीमारेषा सांभाळण्यासाठी. यावेळेला जागा बनवली, चेंडूला गिरकी दिली आहे, स्वतःभोवती फिरकी घेतली, चेंडू बरोबर तिथे जातोय आणि मिस फिल्डिंग झालेला आहे.
बॅकवर्ड स्लेच्या दिशेने चेंडू तिथे चुकीच्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना निसटला आणि गेला सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार प्राप्त होतोय गाव. मस्त अगदी अस्सल आगरी कोळ्यांची गाणी ते वाजवतात आमचे अस्सल आगरी कोळी असलेले नरेश. धावसंख्या ह्या चौकाराने फुलली आहेत 9 वर. ज्या दिशेला आता चौकार गेला त्या दिशेला फिल्डरने लक्ष द्या की तिथे एक वायर आहे बघा, हाय टेन्शन, काळजी घ्या आपण. पुन्हा आपण सांगूच, हा खोदून काढला चेंडू ओव्हर पिच होता, अगदी खोलट टप्प्याचा मारा. वाईडिस लॉंगरांनी तिथे काऊ कोणा जवळ मिस फिल्डिंग झालं, परंतु बॅकअप असणं किती महत्वाचं असतं बघा प्रेक्षको. याला म्हणतात बॅकअप. जसं आपल्या मोबाईलला बॅकअप असतं पॉवर बँकचं, आणि जेव्हा आपल्याला कोणी नातेवाईक मंडळी साथ देत नाही तेव्हा आपल्याला बॅकअप असतं ते मित्रांचं, त्याला बॅकअप म्हणतात. ते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा किती महत्त्वाचं असतं बघा, किती योगदान असतं त्या बॅकअपचं. इथे फायदा झाला, लॉफ्ट केलाय, अगदी लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह चेंडू जातोय वेगाने, तिथे फिल्डर पोहोचू शकत नाही, अगदी बंदुकीतून गोळी निसटावी तसा चेंडू निसटला. बॅट मधून 4 रन. बॅटिंग फ्रॉम भागेश, जो स्ट्रायकर आलाय, फ्रंट लाईनला आलाय, त्याचे जोडीदार योगेश बनकरी बाद झाल्यानंतर 1 डाऊन सागर बाद, आणि त्याच्या सोबतीला आता पूर्णपणे भाग्येश इथे भागीदार रचण्याचा मानस दाखवतोय. त्याची इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे, तो इथे पेश करतोय चौकार आणि चांगली इनिंग साकार करायचा प्रयत्न असताना इथे खराब शॉट मारला आणि फ्लाइंग स्लिप लेग स्लिप कडे जाते. अक्षरशः लेग स्लिपचा झेल होता आणि फ्लाइंग स्लिप तिथे गेला, तिथे चुका झाल्या, सहज सोपा झेल तिथे जमिनीला दान झाला आणि या भाग्येश नावाच्या अगदी विस्फोटक फलंदाजाला, घातक फलंदाजाला इथे जीवनदान प्राप्त झालंय. नक्कीच तो जीवनदानाचा फायदा येणाऱ्या काळामध्ये उचलेल असं नक्कीच प्रेक्षकांच्या मनात सुद्धा येऊ लागलं असेल. धावसंख्या ह्या सिंगलने 16 वर गावदेवी कांबा संघाची. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे हर्षच्या रूपामध्ये. पहिलं षटक विकी भोईरने हाताळलं, ज्याने 2 धक्के दिले 5 धावा खर्च करून. हो, बॅटचं फेस ओपन केलं, फक्त सरळ बॅटनी डाव केलं, पुश केलं वाईडीस मिड ऑफच्या दिशेने सिंगलसाठी, आणि सिंगल काढून अनिकेतनी समजदारी दाखवली आपल्या कांबा संघासाठी की एका बाजूला आपला स्ट्रायकर फलंदाज भाग्येश जर चमकलाय, त्याची नजर चांगली बसली, त्याचे फटके येऊ लागलेत तर आपण त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. ही समजदारी, हे माइंड गेम करणं गरजेचं असतं. जसं वाहुली बीनी चुका केल्या नाहीत. वाहुली बीने सुद्धा असंच करायचं होतं की अगदी फक्त चेंडू ढकलायचे होते, सिंगल डबल प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज होती त्यावेळेला. हो, यावेळेला बॅकफुटला गेल्याने चेंडूला पंच केलंय. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू जात असताना तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हर वेगाने गेला, पण तो कव्हर पॉईंटचा डीप मधला फिल्डर आहे, पण तो तितक्या वेगाने, अगदी मथुरच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या या बॅट्समन अनिकेत आणि भाग्येशने. चांगलं दोघे पण भागीदारी करतायत आपल्या गावदेवी कांबा संघाला. त्यांनाही माहिती की आपले 2 चांगले खंदे फलंदाज बाद झालेत. आता आपल्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे या सामन्याला, ह्या इनिंगला पुढे नेण्याची. ती जबाबदारी अगदी चोख पद्धतीने पार पाडतायत हे दोन्ही भाग्यवंत फलंदाज भाग्येश आणि अनिकेत. पाहतोय आपण 2 गडी बाद, 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या गावदेवी कांबा संघाची पहिली इनिंग सुरू असताना आहे ती 19 वर. यशस्वी येण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे, आणि ते यश इथे प्राप्त करतायत कारण इच्छाशक्ती वाढवली स्वतःची अनिकेत आणि भाग्येशने की आपले 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता आपल्या अगदी मोठ्या इच्छेने आपण आपली मोठी धावसंख्या कशी उभारायची तो इथे प्रयत्न होत असताना आपण पाहतोय भाग्येश आणि अनिकेतचा, आणि हा प्रयत्न असाच झाला पाहिजे.
हो, यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडू, अक्षरशः मिड ऑफला मारायचा होता, चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड ऑनच्या मधून आणि तिथे लॉंग ऑन थोडंसं मिस फिल्डिंग करतोय. तेच कारण ठरलं की इथे एका धावेचं रूपांतर दोन मध्ये अगदी सहज पद्धतीने केलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. चांगला दबाव टाकला रनिंग बिटवीन विकेटच्या माध्यमातून आणि दोन धावा इथे अगदी लय भारी लुटल्या. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचलेली आहे. तिसरं षटक सुरू असताना पहिला चेंडू पडलाय. तब्बल 13 चेंडूंमध्ये धावा इथे झाल्या. त्या दोन गडी बाद 21 टीम गावदे कांबा संघाच्या. आणि विरुद्ध संघ आपण पाहतोय प्रेक्षक जो आहे तो संघर्ष 11 केळणी संघ. खूप उशीर आला, त्याला काही चेंडूंची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. 3 चेंडूंची पेनल्टी आहे त्या संघाला. फार घातक असेल आणि आपण पोल अक्षरशः हॅमरचा प्रयत्न होता, चाबूक शॉटचा प्रयत्न होता. चांतारा स्टँडच्या समोर मिड विकेट तिथे तैनात आहे, त्याने कव्हर केलं आणि दरम्यान एक धाव बॅटरने कव्हर केली. धावसंख्या 22 वर गावदेवी कांबा संघाची आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाहुलीकर चषक 20-25चा शेवटचा दिवस मंगळवार असताना सुद्धा अनेक प्रेक्षकांची इथे गर्दी, आमचे दर्दी प्रेक्षक इथे आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि 10 क्रिक लाईव्हशी जोडले गेलेले प्रेक्षक, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण 10 क्रिक लाईव्हला सबस्क्राईब करा आणि ह्या स्पर्धेचा आनंद घ्या. लाईक करा, यावेळेला जबरदस्त लाईक आपण करू शकतो अशी फिल्डिंगचा नमुना पेश केलाय. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, अगदी स्वतःला झोकून दिलं. चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट पाहिला आपण गोलंदाज संध्येच्या माध्यमातून. त्याने अक्षरशः तिथे सूर मारला होता तो चेंडू, तो ड्राईव्ह अडवण्यासाठी. तिथे एक धाव कंप्लीट झाली अनिकेतच्या आणि भाग्याच्या माध्यमातून. धावसंख्या 23 वर 23 गावदेवी कांबा. वारंवार विकी भोईर सुद्धा कान म्हणतात येत आहेत, कारण पूर्ण संघ त्यांच्या अवतीभोवती फिरत असतो ते विकी भोईर. हो, दिशा दिली, काय म्हणतात याला म्हणतात शक्ती श्रेष्ठ, परंतु तिथे झेल सोडलाय. याला काय म्हणायचं, याला म्हणतात की तुम्ही फार मोठं नुकसान केलेलं आहे, तुम्ही जीवनदान दिलेलं आहे. अगदी झेल तिथे थोडासा अवघड होता, परंतु नंतर तो सोपा झाला होता. कारण फटक्यामध्ये इतकी ताकद आणि टायमिंग नव्हतं, परंतु नजाकत खूप छान होती बॅट्समन कडून. आपण पाहिलं अनिकेत त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतोय, भागेशला स्ट्राईकला आणलंय. धावसंख्या 24 कांबा गावदेवी संघाची. फुल टॉस, खराब चेंडूचा समाचार घेणं गरजेचं होतं, परंतु आधीच पूर्णपणे ठरवलं होतं की मला चेंडूला टर्न करायचं आहे. पंचांनी तिथे रिव्ह्यू डिमांड केलाय. स्क्वेअर लेग पंचाचा आधी इशारा हाईट फॅक्टरसाठी, या बीमर असेल की नाही ते पाहण्यासाठी. कारण फुललेंचा चेंडू होता, त्याला अगदी कमरेच्या जवळून बहुतेक टर्न केलं आणि ते पाहिलं प्रवीण बिशे आणि उमेश केणे यांनी. आणि टीव्ही अंपायरकडे मागणी केली की आपण चेक करावं की आपल्याला तो निर्णय अचूक द्यायचा आहे, कारण कुठल्याही संघावरती अन्याय नसावा असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या चेंडूच्या आधी 24 धावा आहेत. फेअर डिलिव्हरी, जय पवार सरांचा इथे निर्णय आहे. इट्स ॲब्सोल्युटली फेअर डिलिव्हरी, कुठल्याही प्रकारे बीमर नाही आहे. धावसंख्या 1 ने पुढे फुलत असताना 25 आहे गावदे कांबा संघाची. तिसरं षटक सुरू, 4 चेंडू 5 चेंडू पडलेले आहेत. 5व्यामध्ये सुद्धा सिंगल आली, पहिल्या चेंडूमध्ये डबल, त्यानंतर लागोपाठ आपण सिंगल 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 असे 4 धावा इथे पाहतोय. परंतु चौकार षटकार फार कमी पाहायला मिळाले. 2 चौकार आलेले आहेत सेकंड ओव्हरमध्ये. प्रयत्न तर करतोय, फिरवलाय आणि या गिरवलाय. मोठा फटका जात असताना तिथे स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. प्रयत्न केला झेल घेण्याचा, पण तो झेल घेऊ शकले नाही. एका टप्प्याने चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. से और रन भर से भीगे वाहुली वाले, ऐसा यहाँ पे बोला जा रहा है. रन बरसत असताना धावसंख्या पोहोचवली ती 29 वरती. 3 षटकं समाप्त झाली. जवळपास 10ची सरासरी राखण्यामध्ये इथे सफल ठरलाय संघ. 2 गडी बाद झाल्यानंतर अगदी चांगली पार्टनरशिप झाली अनिकेत आणि भाग्येश यांची, जी फार गरजेची होती. समाधानकारक धावसंख्या निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे भागीदारी रचाव्या लागतात आणि तो प्रयत्न इथे अगदी यशस्वीरित्या पार होत असताना पाहतो आपण. जसं आपण आधीच उल्लेख केला की दोघांनी आपली इच्छाशक्ती प्रबळ केली आहे की आता आपल्यावरती जबाबदारी आहे आपल्या संघाचं सुकाणं आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन जाण्याची. ती अगदी सुरेख पद्धतीने हाताळतायत. कारण म्हणतात ना की जबाबदारी स्वीकारणारे कधी माघारी घेत नसतात आणि माघारी घेणारे नेहमी जबाबदारी कधी स्वीकारत नसतात. ही जबाबदारी दोघांनी स्वीकारली. धावसंख्या 29 वरती आहे. अजून जर ह्या षटकामध्ये 10-12 धावा आल्या तर फायटिंग स्कोर होऊ शकतो 4 षटकाचा विचार करता. चौथ्या षटकासाठी गोलंदाज रोहित सज्ज झालाय.
आणि समोर बॅट्समन आहे तो स्ट्राईक एंडला भागेश. हो, या वेळेला खूपच बाहेर निघाले, जास्त शफल झाले आणि गोलंदाजाने अक्षरशः बॅटरला तिथे फॉलो केलं होतं. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा टाकला. पंचांचा 22चा इशारा आहे. चेंडू सोडला गेला होता आणि चांगलं कव्हरिंग केलं. विकेट किपरच्या पाठीमागचे जे 2 गार्ड आहेत लेग स्लिप आणि फ्लाइंग स्लिप ते कव्हर करण्यासाठी असतात. धावसंख्या 30 आहे, 30 ऑन द बोर्ड. अजून या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पर्याप्त चेंडू 5 या इनिंगसाठी अजून शिल्लक. गावदेवी कांबाच्या खात्यामध्ये किती धावा वाढतील ते आपल्याला पाहायचे आहेत प्रेक्षको. वाहुलीकर चषक 20-25 पाहताय. फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि बरोबर तिथे चेंडू अक्षरशः फ्लाईट यॉर्कर झाला होता, स्लोवर यॉर्कर झाला होता. किती मस्त पद्धतीने बोटांचा वापर केला, खांद्याचा वापर केला. लेग बायचा पुन्हा एकदा इशारा होतो. 1 धाव इथे प्राप्त झाली आणि धावसंख्या 31 वर. 31 ऑन द बोर्ड. लगोपाठ 2 चेंडू पाहिले आपण लेग बाईज आणि बाईच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाते. सिंगल जास्त आले आहे इनिंग मध्ये आणि डॉट फार कमी आले हे सुद्धा म्हणू शकतो आपण. हो, पुन्हा एकदा फ्लाईटचा प्रयत्न, उडवला चेंडू, फुल टॉस जातोय आणि तिथे स्पेलिंगचा फिल्डर चेंडूला पकडू शकत नाहीये. बॅकवर्ड झोन कडे जात असताना एका टप्प्याने 4 रन. गुड शॉट. दाखवली आपल्या संघासाठी. हा चौका ठोकला. धावसंख्या 35 वर. 35. पाहता पाहता धावसंख्या अगदी समाधानकारक बनू लागले. गावदे कांबा संघाची या वेळेला पुन्हा एकदा फ्लाईट डेट डिलिव्हरी पाहतोय आपण. गोलंदाज किती हुशार आहे बघा नयन. अगदी मस्त पद्धतीने चकमा देतोय, चकवतोय, अचंबित करतोय बॅटरला. पुन्हा एकदा फ्लाईट आणि उडवला चेंडू, पिच घेऊन भिरकावून दिलाय सरळ अगदी लॉंग ऑन वाईडिंगच्या बाहेर. उत्तुंग षटकार, खणखणीत षटकार. की लुगड्याला नव्हे तर चेंडूला डांबर लागला असेल, कारण चेंडू रस्त्याकडे गेला होता. तो डांबरी रस्ता आहे तिकडे गेला होता. वाहुल्याने रोहनच्या मध्ये गेला होता. जबरदस्त अगदी फ्लाईट चेंडूला पावलांचा वापर करून प्रॉपर्ली उचलून भिरकावून दिलं होतं बॅट्समनने. तो बॅट्समन भाग्यश इथे चमकलाय. धावसंख्या 41 वर. 41. पुन्हा एकदा चेंडू टर्न करायचा प्रयत्न होता, पण तो विकेट किपर बीट झाले. लेग स्लिपला तिथे कव्हरिंग झालं आणि रिटर्न आले नॉन स्ट्रायकर. त्या ठिकाणी पाहिला आपण षटक संपल्याचा इशारा सुद्धा झाला आणि इथे 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आपण जो अंदाज व्यक्त केला होता नयन तो बरोबर झाला बघा. 42 धावसंख्या इथे उभी झालेली आणि 43 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय ते गावदे कांबा संघाने. फायटिंग स्कोर निर्माण झालाय. योगेशजी बनकरी सरांच्या सुद्धा चेहऱ्यावरती आता स्मित हास्य दिसतंय. ते सुद्धा आता जाम खुश झालेत की आपली मुलं जाम भारी खेळली, लई भारी खेळली, त्यांनी जबाबदारी स्वीकारली. याला म्हणतात जबाबदारी स्वीकारणं आणि स्वतःची चमक धमक दाखवणं. म्हणतात ना की हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. ती हिम्मत दाखवली दोन्ही बॅट्समननी. तर नवीन सामन्यासाठी या अपटी बीचा कॅप्टन आणि रायते मेघश्यामचा कॅप्टन. मेघश्याम 11 रायते विरुद्ध अपटी बी. अपटी बी म्हणजे आमच्या निंबोलीची स्पर्धा ज्याने जिंकली तो अपटी बी. रवींद्र सिसवे अँड कंपनी. वा, काय ती स्पर्धा गाजवली त्यांनी. अगदी धुमाकूळ घातला होता. धावांचा धोधो पाऊस फायनल मध्ये पाडला आणि तो किताब पटकावला. जरीमरी चषक 20-25 निंबोलीचा चॅम्पियन अपटी बी विरुद्ध मेघश्याम 11 रायते. या तर या सामन्यामध्ये लक्ष जिंकण्यासाठी 43 धावांचं प्रेक्षको. यस डीजे.
चचा आमचे ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय चचा. ओके. आणि 2 कॅप्टन पाहू शकता आपण आपटी बी आणि दुसऱ्या बाजूला मेक्षाम इलेवन रायते. या 2 संघांच्या सामन्यासाठी टॉस मनसूर चाचा करतायत. छापा कॉल दिला पण तो काटा आपटी बीने टॉस जिंकलेला आहे. धन्यवाद चाचा, आपण बसा. कॅप्टन काय निर्णय? फिल्डिंग फर्स्ट. निंबोलीची स्पर्धा गाजवली आणि त्यानंतर अजून काय मध्ये 2-3 दिवसात स्पर्धा खेळलात? नाही नाही. कशी तयारी आता स्पर्धेत? स्पेशली तोच दरारा असेल की अजून काय स्पेशालिटी निर्माण केली आहे? तोच दरार आहे आमचा, स्पेशल काहीच नाही. तुम्ही निमोलीच्या स्पर्धेमध्ये जो स्वप्न घेऊन आला होता, तुम्ही स्वप्न पूर्ण केला. तुम्ही चांगली इंटरव्ह्यूज पण दिल्या होत्या. आपण शेवटी जेव्हा तुम्ही करंडक उचलला आणि तुमच्या डोळ्यात अश्रू सुद्धा होते की तुम्ही फार संघर्ष केला. यामधलं गणित काय एक्झॅक्टली? कित्येक दिवसाची तुमची वाट होती ती? 2 वर्षाची आमची वाट होती. 1 नंबर आम्ही प्राइज मारणार म्हणजे ते आम्ही केले. आज संघामध्ये आता स्पेशली जबरदस्त फॉर्ममध्ये तुम्हाला कोणता खेळाडू वाटतो? जसं निंबोली सुद्धा गाजवली. खेळामध्ये आमचा बाला आहे, आमचा रवींद्र आणि आदेश आहे, मी सुद्धा आहे, संजय आहे, ऋतिक, सर्वच आमचं प्लेयर चांगलं खेळतात. आणि तुम्ही कधी ह्या दिवाळीपासूनच्या हंगामामध्ये मेक्षाम इलेव्हन रायते संघाविरुद्ध काही 2 हात केलेत का? ते आता निंबोली आम्ही खेळलो ना त्यांच्याशी. येस, चांगला निर्णय होता तो सुद्धा. बॅटिंगसाठी उतरायचं मेक्षाम काय कदाचित रोहित, तेच मेक्षाम इलेव्हन म्हणालो रायते तुझं संघाचं नाव आहे. वचपा काढण्याचा प्रयत्न असेल की नॅचरली खेळाल? वसपा काढायचा प्रयत्न असेल. क्या बात आहे. पूर्णपणे ती तयारी झाली आहे? झाली. स्पेशली काय प्रॅक्टिस झाली स्पेशली आता आजच्या सामन्यासाठी? हो, खूप प्रॅक्टिस झाली. प्रॅक्टिसचं तुमची सिस्टम काय? आता सिस्टम तर एकदम सविस्तरपणे आहे. प्रत्येक प्लेअरनी 100% दिला पाहिजे. तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करता की नेटमध्ये करता? नेटमध्ये सध्या प्रॅक्टिस चालू आहे. तुमचं म्हणणं काय खेळाडूंसाठी की प्रॅक्टिस कशी असावी? नेटमध्ये असावी की ओपन ग्राउंडमध्ये असावी? ओपन ग्राउंडमध्ये असावी का प्रत्येक प्लेअरला तेवढी टाईम मिळत नाही, कारण प्रत्येक कामाच्या ड्युटीने बाहेर झालेलं असतं, म्हणून आम्ही नेटमध्ये प्रॅक्टिस करतो. कशी स्पर्धा वाटते? वाहुलीकर चषक 2025 पर्व पहिलं आहे. खूप छान आहे. आम्हाला खेळायला संधी दिली, त्यांचे आभार मानतो. ओके, दोन्ही कॅप्टन शुभेच्छा. तुलाही शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा. तर टॉस जिंकला या पुढच्या सामन्यासाठी आपटी बीच्या कॅप्टनने त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. पुढचा सामना लगेचच पण जाऊया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. धावांचा पाठलाग करणार आहे संघ, तो म्हणजे पाहतो आपण या ठिकाणी केळणी इलेव्हन, संघर्ष इलेव्हन केळणी. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील मिस्टर विनोद पाटील सर आपला ऐकण्यासाठी या इनिंगचं धावतं वर्णन. धन्यवाद. 10 किक लाईव्ह ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोज कारवे सर. होळे आपण मैदानाच्या दिशेने जिथे टार्गेट सेट केलंय गावदेवी कांबा संघाने 43चं संघर्ष इलेव्हन केळणी समोर. पहिलाच बॉल ड्राईव्ह करतायत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. गोलंदाजच्या शरीराचा वेध घेऊन चेंडू मागे जातो ब्रश करून शोल्डरला. डॉट बॉलने सुरुवात. सलामीला आपण बघतो विकी आणि संदेश. विकी या संघाची खऱ्या अर्थाने एक भिंत आहे. बॅकबोन या संघाचा ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो विकी सलामीला आपण बघतोय. त्याला स्टार्किंगला डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज. बॉलिंग मार्कवर अनिकेत. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर स्क्वेअर लेगवरनं येत आहे. चेंडू कव्हर करण्यासाठी थोडीशी घाई झाली आहे. 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत विकी. 2 धावा येत आहेत खेळणी टीमसाठी. अकाउंट ओपन होतंय संघाचं व विकीचं देखील. टार्गेट 43 धावा करायचे आहेत. एक फायटिंग टोटल आहे 4 ओव्हरमध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण 34चं टार्गेट बघितलं होतं. सिद्धिविनायक आपटी या संघाने ते चेस केलं आणि या सामन्यानंतर आपटी बी वर्सेस रायतेमध्ये मॅच होणार आहे. ड्राईव्ह करतायत. टायमिंग तितकंसं प्रॉपर नाही. चेंडू मिड ऑनला गेला. मिड ऑफरनं फिल्डर येऊन चेंडू कव्हर करतायत. सिंगलने स्ट्राईकवरती आणतात फलंदाज संदेशला. धावसंख्या धावफलकावरती 3. आजच्या दिवसातील दुसरा सामना. आज फायनल डे आहे. आज महत्त्वाचा दिवस आहे, निकालाचा दिवस आहे. जे प्रश्न निर्माण झाली होती आपल्या मनामध्ये ही स्पर्धा सुरू होण्याआधी त्या प्रश्नांची सगळी उत्तर आज मिळणार. कोण चॅम्पियन असेल, कोण रनरअप असेल, कोण थर्ड फोरचा विनर असेल आणि कोण मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, ही सगळी पुरस्कार आज वितरित केली जातील आणि आज तो रिझल्ट तुमच्या समोर येईल. पहिल्या दिवसात काय जबरदस्त कामगिरी गावदेवी क्रिकेट संघ आपटीने केली. यावेळेस मात्र खेळतात अलंग द ग्राउंड. चेंडू गेलाय वाईट लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण 2 धावा नाही रोखू शकले आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 5 धावा. अत्यंत सुंदर अशी ही क्रीडा नगरी आपण बघताय. ज्या ग्राउंडचं नाव आय थिंक RCB आहे. RCB ग्राउंड म्हणून या ग्राउंडला संबोधलं जातं.
का तर मी त्या बॅनरवरती जाहिरात होती बघितलं की RCB असा उल्लेख करण्यात आलाय. वाहुलीचं क्रीडांगण. राऊंड विकेट. फुल टॉस होता, व्यवस्थित आला नाही, गेला स्क्वेअर लेगला. एज लागल्यानंतर चेंडू मात्र गरगर गरगर भवऱ्यासारखा फिरतोय आणि फिल्डरला देखील त्याने त्या ठिकाणी चकवलं. गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावा या दरम्यान येत आहेत. ठाऊक आहे संदेशला की खराब बॉल होता, मोठा फटका आपण खेळू शकलो असतो, पण टायमिंग फार महत्त्वाचं असतं. बॅट आणि बॉल मधला तो संपर्क व्यवस्थित नाही झाला की या गोष्टी घडत असतात. धावसंख्या धावफलकावरती 7. अझर पटेल यांचं आगमन झालंय. संघनायक आहेत आमचे वाहुली बीचे. हो 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 हो, कुठल्या प्रकारचा चेंडू होता बीवर म्हणावंच लागेल. शेवटी डोक्याच्या वरून प्रवीण विषय असतात. ग्रीप त्या ठिकाणी व्यवस्थित झाला नाही आणि बघा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतील आम्हाला रोहित कशा प्रकारचा चेंडू होता. जवळजवळ पहिल्या माळ्यावरती होता. निसटतो असं होतं कधी कधी क्रिकेटमध्ये. आपण बघत असतो की चेंडू व्यवस्थित ग्रीप झाला नाही, डिलिव्हर करताना तो निसटतो, हाताला मॉइश्चर असतो, घाम येतो त्यामुळे. आणि बघा 9 वरती या 4 धावा आल्यात. एकूण 5 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा झालेल्या आहेत. 5 बॉलमध्ये केवळ 7 धावा होत्या, पण या एका खराब चेंडूने या षटकाला थोडंसं खराब केलं. 5 धावा या बॉलवरती आल्यात. ऑन साईडला टर्न करतात, फिल्डर आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. केवळ 1 धाव इथे मिळते. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. यष्टांच्या मागे योगेश बनकरीला आपण बघतायत. आणि आत्ता जी माहिती मिळाली की ते वेट लिफ्टर आहेत. खरं तर मी त्यांना म्हणालो की तुम्ही खूप चांगले व्यायाम पडतोय, फिटनेस त्यांचा खूप चांगला आहे. 2017मध्ये त्यांना मी बघितलं होतं पहिल्यांदा. तोच फिटनेस आजही बघायला मिळतोय. भरपूर असे खेळाडू आहेत ज्यांनी स्वतःला मेंटेन ठेवलेलं आहे. फिटनेस हे फार महत्त्वाचं आहे. शरीर धनसंपदा असं नेहमी, आरोग्य धनसंपदा असं नेहमी म्हटलं जातं. तर धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले 13 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे 43 30 धावांची गरज आहे 15 चेंडूमध्ये. कारण की 3 चेंडू त्यांना कमी खेळायला मिळतील याची नोंद लक्षात घ्या विकी आणि संदेश. कारण की बघा 3 चेंडू तुम्हाला कमी मिळतील, कारण की ती पॅनल्टी तुम्हाला लागली होती उशिरा आल्या कारणाने. पण आता जे झालं ते सारं काही बदलता येणार नाही. आता मॅचवरती फोकस करणं गरजेचं आहे. 3 चेंडू कमी असतील तरीही तुम्ही इथून 15 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या आहेत. आणि 200 किलो वजन त्याने उचललेलं असं म्हणतात की राजस्थानला जाऊन. क्या बात आहे, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. भरपूर असे खेळाडू आहेत. आपण बघितलं की जे आमचे धुमाळ होते, जे अनखरपाड्याचे रवी धुमाळ, हे खूप चांगले कबड्डीपटू होते. भरपूर वर्ष ते कबड्डी खेळले आणि त्यानंतर क्रिकेटकडे ते वळले. भरपूर वर्षानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं की 2017ला मी क्रिकेटमध्ये आलो असं काहीतरी ते म्हणाले होते. सुभाष गायकर यांनी मला थोडंसं सांगितलं, मोटिवेट केलं की या क्रिकेटचा आनंद घ्या. आणि आज संघाची खरं तर ओळख बनलेली आहे रवी धुमाळ. राष्ट्रीय लेवलपर्यंत ते कबड्डी खेळलेले आहेत. कबड्डीसाठी अनकरपाडा हे गाव प्रचंड प्रसिद्ध आहे. भरपूर गावं अशी आहेत ज्यांनी सांगितलं की गावं या विभागात प्रसिद्ध आहेत. जसं आपण दापोडीला आपण बघतो जे भिवंडीमधलं गाव आहे. एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ. ऑन साईडला उडवलाय, झेलची शक्यता, झेल झालाय ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप होतोय. असे झेल ड्रॉप झाले तर मॅच कशी जिंकणार. मिळतील धावा 4. ती 17 धावा. साईल पुन्हा एकदा. चेंडू वेगवान होता, पण नुसता वेग असून चालेल का. दिशाही महत्वाची आहे. गाडी किती वेगाने चालवा, पण जर कंट्रोल नाही राहिला तर ती रस्ता सोडून जाते, अपघात होण्याची शक्यता असते. गोलंदाजी किती वेगाने करा, पण अचूकता नसेल, ॲक्युरसी नसेल, परफेक्शन नसेल तर मग त्या वेगाला काय अर्थ आहे. हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. टॉप ए झेलची शक्यता स्वतः जज करतायत. वेल जज कॅच. साहिलने हा झेल टिपलाय. पहिला गडी बाद होतोय संदेशच्या रूपाने मैदानावरती संघर्ष 11 केळणी संघाला.
न्यू बॅटर मैदानावरती राकेश येत आहेत. पहिला धक्का लागलाय संदेशच्या रूपाने, ज्याने 8 धावा केल्या वैयक्तिक. न्यू बॅटर स्टॅकिंग एंडला राकेश. ओ सुंदर चेंडू होता, थोडेसे पुढे आले हलक्या हाताने. आपण बघितलं रक्षात्मक पद्धतीने कव्हरच्या दिशेने खेळले. सिंगलने स्ट्राईक वरती आणतात. विकीला धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 19 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी टार्गेट एकूण आहे 43 धावांचं, म्हणजे अजूनही आपण बघितलं तर 24 धावा करायच्या आहेत. आणि 24 धावा करण्यासाठी चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. जर आपण बघितलं तर 12 चेंडू शिल्लक असतील. तर इक्बाल पार्टी आणि त्याचबरोबर शब्बीर सरोले या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती. आपलं स्वागत आहे. तर बघूया 3 चेंडूंची पॅनल्टी, म्हणजे शेवटचं जे षटक असेल ते केवळ 3 चेंडूंचा असणार आहे. याचा फायदा इथून कामा संघ घेईल का हा प्रश्न आहे. पण विकी मैदानावरती आहे आणि जोपर्यंत विकी मैदानावरती आहे तोपर्यंत संघर्ष 11 खेळणे संघाला चिंता करायची गरज नाही. त्याच्याकडे ती क्षमता आहे. राकेशने देखील त्याला साथ दिली तरी धावसंख्या ते चेस करू शकतात. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार पुन्हा एकदा साहिल. 3 चेंडू आतापर्यंत संपन्न झाले आहेत. 6 धावा खर्च केल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू ड्राईव्ह करतायत अलॉंग द ग्राउंड. चेंडू मिड विकेट झोन मध्ये येतोय. फिल्डिंग खूप चांगली झाली असती पण नाही झाली. तिथे सागर आले होते, थोडंसं फंबल झालं आणि या दरम्यान 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 21. अजूनही विजयासाठी इथून जर आपण बघितलं तर 22 धावांची गरज आहे आणि 22 धावा करण्यासाठी 11 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा साहिल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ पुल करतात यावेळेस मात्र जेलची शक्यता. स्वतः जज करतात. वेल जज कॅच. बड़ी मछली जाल में फंस गई. वाघाची शिकार. विकी बॅक टू द डग आउट. येतोय त्या ठिकाणी आपण बघतोय मयूर. इक्वेशन या ठिकाणी आता चेंडू शिल्लक असतील 10 आणि करायचे धावा एकूण 22. विकी बाद झाला. मैदानावरती सेलिब्रेशन झालं. माहिती आहे विकेटची किंमत काय आहे. कांबा संघाला विकीला बाद केल्यानंतर या मॅच मध्ये ते आणखीन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. संघर्ष केळणी या संघाविरुद्ध. बॉलिंग मार्कवर साहिल. आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्या साहिलने. ओहो वेगवान चेंडू गुडलँडवरनं टॉस केलाय. सरळ विकेट किपर योगेश बनकर यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. अशा प्रकारे या षटकाची या ठिकाणी होते समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय 21 आणि उर्वरित इक्वेशन आपण जर बघितलं तर 9 चेंडू. तर 12 चेंडू खऱ्या अर्थाने शिल्लक असते पण 3 चेंडूंची ती पॅनल्टी लागली त्यामुळे हे 9 चेंडू आता शिल्लक आहेत. धावपलकावरती 21 आहेत आणि 22 धावांची गरज आहे. तर बघूया काय घडतं मैदानावरती. टीम मीटिंग बोलावलेली आहे. ही टीम मीटिंग फार जास्त मोठी नसावी. ऑलरेडी या मॅचला सुरू होण्यासाठी भरपूर वेळ खर्च झाला आहे. मैदानावरती आपण बघतात योगेश बनकरचे उपाध्यक्ष आहेत. तर प्रवीणजी विषय हे या संघटनेचे सदस्य आहेत. विकी भोये ज्यांना इन ॲक्शनमध्ये तुम्ही बघतायत हे देखील सदस्य आहेत. एकूण 11 सदस्य, 2 उपाध्यक्ष आपण बघतायत. एक अध्यक्ष निलेश भाऊ शेलार जे या संघटनेसाठी काम करत आहेत. सुभाष गायकर उंबर मांजरलीचे उपाध्यक्ष आहेत. संदीप सुरोशे जे सचिव आहेत. योगेश बनकरी उपाध्यक्ष आहेत. गणेश भोईर खजिनदार आहेत. चिंतामण मगर कार्याध्यक्ष आहेत. मोहन राऊत सहसचिव. देवीदास सुरोशी हे या संघटनेचे सल्लागार आहेत. राजेश मिरकुटे, किरण गोंधळे, मिलन माळी, प्रवीण विशे, विकी भोईर, रुपेश बासरे, प्रदीप
गायकर राजेश इसवे. तर 9 चेंडू शिल्लक आहेत, 22ची गरज आहे. 21 झालेले आहेत. बॉलिंग मार्ग तयार, ऋतिकला आणलेले. आडव्या बॅटिंगचा प्रयत्न, चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डिंग जबरदस्त, काय फिल्डिंग आहे. सागर होते लॉंग ऑफ वरनं फार वेगाने आले. किती वेगाने हा चेंडू आला होता सीमारेषेच्या दिशेने आणि 1 हँडेड चेंडू त्या ठिकाणी अडवलाय. गुड फिल्डिंग. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावरती 23 धावा झाल्यात, 20 धावांची गरज आहे. तर बापसाईचे विकी टेंबे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर आपण मंचावरती यायचं. विकी टेंबे आपलं स्वागत आहे. बॉलिंग मार्गवर ऋतिक. बॅटची चेंडू गेलाय मागे, फिल्डरने चेंडू थांबवला नाही, चेंडू गेला सीमा पार, येतो हा चौकार. स्वागत आहे आपल्याला मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. या ठिकाणी इन्व्हिटेशन आहे, आपल्याला आग्राचं आमंत्रण. आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. 4 धावा येत आहेत. 4 धावे धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 27. टार्गेट आहे 39 धावांचं, म्हणजे अजूनही आपण जर बघितलं 16 धावा करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 6. समोर खेळतायत सागर आहे डीप मध्ये. सागरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला सीमा पार, येतो हा चौकार. आणि इक्वेशन बघा, आता 12ची गरज आहे आणि 12 करण्यासाठी आता चेंडू शिल्लक आहेत 5. 5 चेंडू 12 धावा. मॅच मध्ये रंगत रोमांच निर्माण झालाय. संघर्ष 11 खेळणी नावात संघर्ष आहे. संघर्ष करावा लागेल या मैदानावरती. खूप चांगली बॅटिंग त्या ठिकाणी राकेश करतोय, पण अजूनही त्याचं कार्य संपलं नाहीये आणि अजूनही संघाला विजय प्राप्त झाला नाहीये. ऋतिक उंच गेलाय, मिस टायमिंग झालंय, फटका फसला, झेलची शक्यता आहे. आणि बघा बेधुंद बेभानपणे धावत आले. चेंडू बघितला नाही, कुठे आहे काय जजमेंट नाही घेतलं आणि फक्त धावत सुटले आणि ते खूप पुढे निघून गेले. चेंडू त्याच्या मागे पडला. थांबा, डीजेला आमच्या अजूनमधून काय होतं माहिती नाही मला. थोडंसं व्हॉट्सअपवर चॅटिंग करून घ्या कोणाशी करायची असेल तर. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 33. 10ची गरज. आणि यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा फटका फसलाय, पण वॅकेन एरियामध्ये चेंडू पडतोय. डीप मधून फिल्डर येत आहे. 2 धावा झाल्यात. 3ऱ्या धावेसाठी धावतायत. थ्रो काय जबरदस्त आलाय आणि या थ्रो मुळेच खऱ्या अर्थाने फलंदाज बाद होतोय, मैदानावरती लागतोय. हा धक्का 3रा फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे मयूर. आणि विजयासाठी हव्यात 8 धावा. 3 चेंडू शेष आहेत. 8, कारण अखेरचं षटक केवळ 3 चेंडूंचा असेल. 3 चेंडूंची ही मोठी पॅनल्टी लागली होती संघर्ष 11 खेळणी संघाला आणि त्यामुळेच कुठेतरी त्याचं नुकसान इथे होऊ शकतं का प्रश्न आहे. पण 3 बॉलमध्ये 8 होणार का आणि कशा रोखायच्या त्यासाठी मीटिंग बोलावलेली आहे. ही मीटिंग फार मोठी नसावी अशी आपण अपेक्षा करूया. योगेश बनकरी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. 3 चेंडू कोण फेकणार हा प्रश्न आहे आणि 3 चेंडूमध्ये इथून 8 धावा होण्यापासून कोण रोखणार. मैदानावरती आपण बघतोय बॅट्समन त्या ठिकाणी राकेश अजूनही नाबाद आहे. त्याच्या सोबतीला महेश आलेला आहे, पण आता इथून 2 मोठे फटके आले, 2 चौकार आले तर मॅच संपेल. 1 षटकार जरी आला तरी मॅच बाजूने झुकेल, ती म्हणजे केळणीच्या. पण बघूया काय दडल्या मॅच मध्ये. 3 चेंडू 8 धावांची गरज. दुसरा सामना आजच्या दिवसातील वाहुलीकर चषक 20-25. अत्यंत सुंदर हा क्रिकेटचा आजचा दिवस, फायनल डे. आणि बघूया कोण पोहोचतोय टॉप 4 मध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं जे अनुमान क्रिकेट संघ नालिंबेने काय परफॉर्मन्स दिलेला आहे. मामनोली संघाला पराभूत केला अंतिम मॅच मध्ये
आणि हा संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. पण पहिल्या दिवसात गावदेवी आपटी, दुसऱ्या दिवसामध्ये मानिवली पाडा आणि त्या दोघांमध्ये आपण सेमी फायनल कव्हर केली. त्यात गावदेवी आपटी संघ विजेता ठरला आणि अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झाला. उजव्या बाजूला अत्यंत सुंदर अशा ट्रॉफी तुम्ही बघतायत. बाहुलीकरांनी ट्रॉफी चॉईस करताना अत्यंत सुंदर ट्रॉफी चॉईस केलेल्या आहेत. कारण बऱ्याचदा एकच डिझाईन आम्हाला बघायला मिळते, बऱ्याचदा एकच पॅटर्न बघायला मिळतोय. हे काहीतरी वेगळं वाटतंय आणि खूप सुंदर असे क्राऊन. टॉस झालेले आपटी बी ने टॉस जिंकलेलं आहे आणि ते फिल्डिंग करणार आहे. यानंतर आता चॅम्पियन झाले निंबोलीच्या मैदानावरती मांजरे संघ उपविजेता आपण बघितला आणि आपटी बी चांगल्या फॉर्ममध्ये. समोर मेघश्यामचा संघ रायती असणार आहे. यानंतर आणखीन एक जबरदस्त लढत. शॉर्ट ऑफ लेंथ, खराब बॉल, असे चेंडू आले तर या धावा कशा डिपेंड होणार हा प्रश्न आहे. अत्यंत खराब चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ गेला सीमा पार, येतो चौकार. उर्वरित इक्वेशन 2 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. योगेश हातामध्ये, योगेश पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. हा पुढे होता, एज लागून चेंडू मागे गेलाय. शॉर्ट थर्डमॅन वरून क्षेत्ररक्षक थोडे मागे येतात विकेट किपरच्या आणि बघा काय घडतंय. इथून स्ट्राईक हवी होती ती म्हणजे राकेशला आणि अशा प्रकारे आता एक चेंडू शेष आणि विजयासाठी हव्या धावा 3. कंपल्सरी 3 म्हणजेच 4 चौकार मारावा लागेल. 3 धावून निघाल्या तर प्रॉब्लेम नाही, पण आता 3 धावून कशा निघणार, कुठे खेळल्यानंतर 3 मिळतील हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे आता येणारा चेंडू सीमारेषेबाहेर कसा पाठवायचा हाच विचार करावा लागेल. 1 बॉल 3 आणि इथून जर संघर्ष खेळणी संघाने ही मॅच गमावली तर कुठेतरी ती पॅनल्टी त्यांच्या अंगलट आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. पण अजूनही मॅच कोणी हरला नाही, कोणी जिंकला नाही. केळणी ही मॅच जिंकू शकते. एखादा मोठा फटका इथून विजय प्राप्त करून देईल. आपटी बी बघा कॉन्फिडन्स दिसतोय सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती. खूप चांगली बॉडी लँग्वेज आहे, सकारात्मक आहे. कारण की आत्ता चॅम्पियन झालेत निंबोलीच्या मैदानावरती आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत नेत असते. आणि आत्मविश्वास असला की आपल्याला कुठलंही कार्य पूर्णत्वास नेता येतं. त्यामुळे आपटी बीने सांगितलं कॅप्टन की चांगली मॅच होईल, कॉन्फिडन्स आहे. समोर रायते टीम आहे आणि बघूया यानंतर काय घडतंय. घोडा मैदान दूर नाहीये. यानंतर आपटी बी वर्सेस रायतीला इन ॲक्शन मध्ये बघा. 1 बॉल 3 ची गरज. ओहो, लेग स्टंप वरती पिचिंग. या ठिकाणी वाईट बॉल, विनाश काले, विपरीत बुद्धी. गरज होती का? आता मात्र 2 धावून निघू शकतात. 1 बॉल 2 ची गरज. मॅच मध्ये रंगात गंमत, सस्पेन्स कायम. 1 बॉल 2. कोण पोहोचणार पुढच्या फेरीमध्ये? संघर्ष 11 केळणी की गावदेवी क्रिकेट संघ कांबा. 1 चेंडू दोघांचं भवितव्य घेऊन येतोय. शॉर्ट ऑफ लेंथ, यावेळेस मात्र चेंडू गेलाय त्या ठिकाणी आपण बघतोय मागे आणि बघूया व्हाईट बॉलचा इशारा. सामना जिंकलेला आहे संघर्ष केळणीने. योगेश बनकरी निराश आहेत कारण 3 बॉल मध्ये 8 धावा रोखायच्या होत्या, रोखता आल्या नाही. आणि त्याचबरोबर कुठेतरी फायदा देखील होता कांबा संघाकडे. 3 चेंडू त्यांना कमी खेळायला मिळाले होते, पण तरीही इथून संघर्ष केळणीने संघर्ष करत असताना हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढच्या फेरीसाठी त्यांना शुभेच्छा. आणि वळूया आपण लगेचच आपटी बी रायतेच्या मॅचकडे. तर योगेश बनकरी यांना आम्ही इन्व्हाइट करतोय की हा आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. आज इन ॲक्शन मध्ये होते पण उपाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. खूप चांगले क्रिकेटपटू आहेत, त्याचबरोबर खूप चांगले वेट लिफ्टर देखील आहेत आणि नक्की शुभेच्छा देत आहेत. मैदानावरती जी काय चुरस होती